गट्टू बनला डिटेक्टिव्ह। गट्टू चिंकी दोघेही आईसोबत मॉलला जायला तयार होते आणि खूप एक्साइटेडही, कारण आई म्हणाली होती की जोपर्यंत ती शॉपिंग करणार होती तोपर्यंत गट्टू चिंकी प्ले झोन मध्ये खेळणार होते। आई, आता तू इतका उशीर का करतीये? लवकर चल ना, नाहीतर तुझा सेल संपून जाईल। अरे गट्टू, माझा सेल पूर्ण दिवसभर आहे, इतक्या लवकर थोडीच संपणार आहे। आणि मी टॅक्सी बुक केलीये, येतच असेल। पण आई, आपण आपल्या कारने का नाही जात आहोत? चिंकी, आपली कार सर्व्हिसिंगला दिलीये ना, म्हणून। बरं चला, बाहेर टॅक्सी आलीये। गट्टू चिंकी आई सोबत टॅक्सी मध्ये बसतात आणि गेम्स आणि राईड्सच्या गोष्टी करू लागतात। आज तर मी प्ले झोन मध्ये त्या कपवाल्या राईडवर नक्की बसणार। आणि मी सुद्धा। आणि मग आपण दोघं तो टेडीवाला गेम खेळूया, ज्यामधून क्यूट टेडीज बाहेर पडतात। काय माहित, आज आपल्याला कदाचित तो ससा मिळेल। ओके, डन। गप्पा मारता मारता कधी मॉल येतो समजतही नाही। आई गट्टू चिंकीला प्ले झोन मध्ये घेऊन जाते आणि तिथल्या कार्डचा रिचार्ज करून त्यांना म्हणते, मुलांनो, हे घ्या, मी कार्ड फुल रिचार्ज केलंय। आता तुम्ही दोघं यामुळे कोणतीही राईड करू शकता। ये, ओके आई, बेस्ट ऑफ लक तुझ्या सेल साठी। हो आई, बेस्ट ऑफ लक। थँक्यू बाळांनो। आता जा आणि प्ले झोन मध्येच राहा। गट्टू चिंकी आतमध्ये जातात आणि आई सुद्धा शॉपिंग करायला जाते। चल ग चिंकी, आधी कपवाल्या राईडवर जाऊया। ओके चल। पण तेवढ्यात चिंकी थांबते आणि गट्टूला म्हणते, अरे गट्टू, थांब, ते बघ। काय? ते बघ गट्टू, मॉन्टी। चिंकी गट्टूला दाखवते की थोड्याच अंतरावरती मॉन्टी एका छोट्या मुलीसोबत उभा आहे आणि ती छोटी मुलगी रडतच होती। असं वाटतंय की मॉन्टी त्या लहान मुलीला त्रास देतोय गट्टू। एकदम बरोबर चिंकी, चल मॉन्टी पासून त्या मुलीला वाचवूया। गट्टू चिंकी लगेचच मॉन्टी आणि त्या मुलीजवळ पोहोचतात आणि पाहतात तर मॉन्टी त्या मुलीकडून तिचं चॉकलेट घेत होता। आण आण, इकडे आण हे चॉकलेट, हे तू खाशील तर तुझे दात खराब होतील। मॉन्टी, तुला लाज नाही वाटत? इतक्या लहान मुलीकडून तिचं चॉकलेट घेतोस ते? तुला या सगळ्याचं काय चिंकी? जा जा, तुम्ही तुमचं काम करा। मॉन्टी, तू जातोस इथून की मी त्या पोलीस ताईंना बोलवू? आता तर मी जातोय, तुम्हाला तर मी नंतर बघेन। मॉन्टी तिथून निघून जातो, पण ती मुलगी अजूनही रडतच होती। चिंकी, या मुलीची आई तर जवळ कुठे दिसतच नाहीये। ही हरवली तर नाही ना? मलाही असंच वाटतंय गट्टू, चल आपण हिची मदत करूया। गट्टू त्या मुलीला म्हणतो, तू का रडतीयेस? तुझी आई कुठे? हो बाळा, तुझी आई कुठे आहे? पण ती मुलगी खूप छोटी होती आणि फक्त रडतच होती। गट्टू, मला असं वाटतंय की हिला अजून नीट बोलता येत नाही। असं तर आपण तिच्या आईला कसं शोधणार? अरे बाळा, डोंट वरी, आता तुझी मदत करण्यासाठी आले आहे डिटेक्टिव्ह गट्टू आणि ही आहे माझी असिस्टंट चिंकी। आम्ही दोघं मिळून तुझ्या आईला लगेच शोधू। आता रडणं बंद कर। गट्टूला अशा प्रकारे बोलताना बघून ती मुलगी खरोखरच आपलं रडणं थांबवते। डिटेक्टिव्ह सर, आता आपल्याला सगळ्यात आधी काय केलं पाहिजे हिच्या आईला शोधण्यासाठी? चिंकी, बघ, या मुलीजवळ एक लहानशी पर्स आहे। तू हिची पर्स चेक कर, कदाचित काहीतरी नाव असेल। हो, लगेच बघते। चिंकी त्या मुलीला खुर्चीवरती बसवते आणि तिला प्रेमाने म्हणते, मी तुझी ही पर्स बघू शकते? हे ऐकून ती छोटीशी मुलगी चिंकीकडे आपली पर्स हळूच सरकवते। ओ, थँक्यू सो मच। चिंकी पर्स चेक करते, त्यामध्ये एक छोटंसं नेम कार्ड होतं। त्यावरती फक्त एवढंच लिहिलं होतं, यावर लिहिलंय, ही पर्स रियाची आहे। म्हणजे याचा अर्थ गट्टू सर, या मुलीचं नाव रिया आहे। ओ, व्हेरी गुड चिंकी, आता आपल्याला कळलंय की ह्या मुलीचं नाव रिया आहे। आपण हिचं नाव शोधून काढण्यात यश मिळवलंय। रियाच्या पर्स मध्ये अजून काही आहे चिंकी? नाही सर, ही पाण्याची बाटली, बस। ओ, ओके रिया, हे घे, तुझ्या बाटलीने पाणी पी।
डिटेक्टिव्ह गट्टू लवकरच तुझ्या आईला शोधून काढेल. हे ऐकून रिया स्माईल करते आणि आपल्या वॉटर बॉटलने पाणी प्यायला लागते. रियाला थोडंसं बोलताना बघून गट्टू आणि चिंकी दोघेही खूप खुश होतात. माझ्या मते रियाच्या आईने तिला प्ले झोन मध्ये एकटं नसेल सोडलं. मग माझ्या मते तिची आई इथेच प्ले झोन मध्ये असेल. आणि काय डिटेक्टिव्ह सर? तो आहे प्ले झोनचा मॅप. तिथे जाऊन बघूया की प्ले झोन मध्ये एकूण किती एरिया आहेत. गट्टू, चिंकी आणि रिया पटकन प्ले झोनचा मॅप बघू लागतात. हे बघा, ह्या मॅप नुसार प्ले झोन मध्ये 3 एरियाज आहेत. पहिला राईडचा, दुसरा गेमचा आणि तिसरा खेळण्यांचा. आपल्याला एक एक करून 3ही भाग बघावे लागतील. समजलं असिस्टंट? येस सर. लेट्स गो रिया. राईड्स पासून सुरू करूया. गट्टू, चिंकी आणि रिया राईड झोनवाल्या एरियात पोहोचतात आणि डिटेक्टिव्ह गट्टू सगळ्या एरियाला नीट स्कॅन करतो. एरिया चेक्ड असिस्टंट. इथे कोणीही रियाची आई वाटत नाहीये. चल गेम्स एरियामध्ये जाऊया. गट्टू, चिंकी आणि रिया गेम झोन मध्ये येतात. इथे खूप सारी मुलं आपल्या पॅरेंट्स सोबत गेम्स खेळत होते. चिंकी, इथे ही रियाची आई किंवा बाबा नाहीयेत. आता तर फक्त टॉयज सेक्शनचा एरिया राहिला आहे. रिया डोंट वरी, तिथे तुझी आई नक्की भेटेल. आता गट्टू, चिंकी आणि रिया लास्ट झोन मध्ये येतात. इथे तर खूप जास्त गर्दी होती, कारण सगळीच मुलं आपल्या पॅरेंट्स सोबत टॉयची खरेदी करत होते आणि काही लोक काउंटरवर आपल्या कार्डचा रिचार्ज करत होते. डिटेक्टिव्ह, इथे तर चेक करणं जास्त अवघड आहे. गर्दी जरा जास्तच आहे. म्हणून असिस्टंट, तुला ही माझी मदत करावी लागेल. आपण सोबत सगळा एरिया चेक करूया. गट्टू, चिंकी सोबतच तो एरिया स्कॅन करू लागतात की तेवढ्यात गट्टूला एक दूरवर थांबलेली एक लेडी दिसते, जी खूप जास्त उदास दिसत होती आणि जी कुणाला तरी इकडे तिकडे शोधत होती. असिस्टंट, ते बघा, त्या काकू काहीतरी शोधतायत. ती रियाची आई तर नसेल? अरे हो सर, बघा त्यांचा ड्रेस रिया सारखाच आहे. लेट्स गो. गट्टू, चिंकी रियाला पटकन त्यांच्या जवळ घेऊन जातात आणि त्यांना पाहून रिया म्हणते, आई आई. रिया माझ्या बाळा, कुठे गेली होतीस तू? मी तुला सगळीकडे शोधत होते. काकू, डोंट वरी. डिटेक्टिव्ह गट्टू आणि त्याची असिस्टंट चिंकीने तिचं रक्षण केलं आणि तिला तुमच्यापर्यंत पोहोचवलं. थँक्यू सो मच मुलांनो. तुम्ही दोघं तर खरंच खूप स्मार्ट आहात. हे घ्या, माझ्याकडून हे घ्या. आंटी गट्टू, चिंकीला चॉकलेट्स देते आणि हे बघून दोघेही छोटे डिटेक्टिव्ह खूप खुश होतात. ये चॉकलेट्स. शेवटी रिया म्हणते, टांकू डिटेक्टिव्ह दादा टांकू ताई. रियाचं हे बोलणं ऐकून सगळेच जण हसू लागतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.